सांगितलं ना मला हात लावू नकोस म्हणून. तू जा इथून, नाहीतर मी थुकेन तुझ्या तोंडावर. तुला जो प्रश्न पडलाय तोच मला आणि नरसिंहाला पडलाय. किडनॅपरने अमृतावर बलात्कार केलाय. मला आता जाऊन तिची माफी मागायची. मला माझं हे नालायक तोंड घेऊन गेलंच पाहिजे. आत्याजी, लहानपणी सांगायचीच तशी गोष्ट सांग ना. राजकन्या आणि राक्षसाची. सांगते हा. एका राज्यात की नाही एक राजकन्या होती. खूप सुंदर होती दिसायला ती. तिचे वडील म्हणजे त्या देशचा राजा सुद्धा खूप खूप गुणी होता. त्याची सगळी प्रजा त्याच्यावर प्रेम करत असे. राजाचं हे सुख एका राक्षसाला बघवे ना. त्यांनी वेषांतर करून राजवाड्यात प्रवेश केला आणि एक दिवस त्या राजकन्येला पळवून नेलं. मग तो राक्षस तिला खूप खूप दूर एका जंगलात घेऊन गेला. त्या जंगलात एक गुहा होती. त्या गुहेमध्ये एक मोठा पिंजरा होता. त्या राक्षसाने त्या पिंजऱ्यात राजकन्येला साखळदंडाने बांधून ठेवली. नाही, खुर्चीला बांधून ठेवायचं होतं मला. राजकन्या मोठी धीराची होती. ती घाबरली नाही काही. हिम्मत नाही हरली. मी पण पळून जायचा प्रयत्न केला होता, पण अमृता, आता झोप बरं तू. नाही तर मी गोष्ट सांगणार नाही. हा, अमृताताई, ज्यूस घेता ना? आत्याजी, आत्याजी, काय झालं? आत्याजी, तो राक्षस. अगं पांडू आहे तो आपला. आत्याजी, तो मला. आत्याजी, अगं राक्षस नाहीये तो, पांडू आहे. तो जात नाहीये. अगं जाईल जाईल. पांडू जा ना तू. जी. ये इथे झोप बरं आधी. मी आहे तुझ्या जवळ. रडायचं नाही असं. ये. आत्याजी, तुझ्या गोष्टीचा शेवट काय होतो? शेवट गोडच आहे बेटा. सगळ्यांचं सगळं काही छान होतं. पण माझ्या गोष्टीचा शेवट छान नाही होत.
कुठल्याही गोष्टीचा शेवट छानच होणार आहे अमृता. कारण जो छान नसतो तो शेवट नसतो. हा बोला शेठ. काय रे राग्या नरसाळ्या, तोंड काळ करून कुठे गेलता? हा, मायला तुला एक काम सांगितलं ते पण नीट करता येणार रे. अहो शेठ, मला जेवढं जमतंय जेवढं झेपतंय तेवढं सगळं करतोय की मी. आता त्या इंद्याची कुंडली खोदून ठेवली मी. आता त्या हरामाला ना मागं पुढं कोणीच नाही, ना आईबाप ना बायका पुरं. मला त्यानं कुठं पैसा दाबून ठेवला आहे तेच कळायला मार्ग नाही. मार्ग सापडल नाही म्हणायचं नाही. जमीन खण पार पाताळापर्यंत जा, मायला पैसे सापडले पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेव, 10 रुपये चिल्लर नाही, ती 10 कोटी रुपये आहेत. 10 कोटी रुपये इंडियाने गिळले तर नसतील की नाही, कुठेतरी दडवून ठेवले असतील की नाही, मग शोधून काढ. वय शेठ, आता माझी अवस्था अशी झाली आहे की पाण्यात तर पडलोय, पोता बी येतंय पण हातपाय मारता येत नाही. का तुझे हातपाय कोणी बांधून ठेवले रे? अहो शेठ, आता तुम्हीच तर पाण्यात ढकललंय, तुम्हीच तर बांधून ठेवलंय, तुम्हीच म्हणतोय हातपाय मार म्हणून. ए राग्या फुकण्या, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. अहो शेठ, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की माझी सगळी ताकद त्या रमावतीमध्ये अडकली. माझा सगळा पैसा सगळी माणसं तिथं रमावतीमध्ये. पण मी रमावतीला जाऊ शकत नाही ना, कारण तुमची ती उन्हाळ महिना तिथं रमावतीत जाऊन बसली आणि तिच्या दृष्टीने मी कवाच मेलोय. आता तुम्हीच सांगा कसं काय मनापासून काम करायचं? हा, येशील येशील, लवकरच येशील रामावतीला माझी वरात घेऊन माझ्या बायकोकडं. चल फोन ठेव, चल. वय. नरसिंहा, झोपली का अमृता? जानकी घेऊन गेली तिला खोलीत. झोप लागली तर फार बरं होईल. पण 5 मिनिटं नाही झोपली की लगेच खाडकन जागी होते. आणि जागी झाल्यावर काय विचित्र बडबडत असते, काय ते परमेश्वरालाच ठाऊक. तिने काही विचारलं तरी आपण वेगळंच काहीतरी बोलायचं. सगळं विसरून गेली पाहिजे ती. हा, काय विसरून गेली पाहिजे? त्या रात्री जे काही घडलं असेल ते सगळं. काय झालं त्या रात्री? नरसिंहा, तुला माझी शपथ आहे, मला खरं खरं काय ते सांग. काय म्हणाले डॉक्टर जोशी? आणि त्या डॉक्टर कानेटकर पण आल्या होत्या. काय काय म्हणाले काय त्या? नाही, त्या काही नाही म्हणाल्या. नरसिंहा, मी तुला माझी शपथ घातली एवढं लक्षात ठेव. अरे ते बाई, त्या म्हणाल्या, अरे का माझा अंत पाहतोयस? बोल ना. एखाद्या बापावर आपल्या पोटच्या मुलीविषयी जे बोलण्याची वेळ येऊ नये तेच आता बोलावं लागणार आहे तुझ्याशी. तुझ्या गोळ्या इकडेच आणू का मी? गोळ्या? कसल्या गोळ्या? हं? आणि
कशाला? अगं तुला रात्री शांत झोप लागावी ना म्हणून. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा असंच वाटतं की मी गाढ झोपावं? तो पण असंच करायचा. मला मला औषध द्यायचं आणि मी गाढ झोपून जायचे. आणि मग अगं मी आहे मी. अगं मी ग जानकी. तुझ्या घरातच तू आता. मग तुझ्या घरात आहेस. घरात तुझ्या घरात. म्हणजे बाबा पण इथेच असतील ना? हं? बरं झालं. आता ये ना म्हणावं. हं? आता ये. म्हणजे बघ बाबा काय हाल करतील ते. पण जानकी, बाबा तेव्हा का नाही आले ग? का वागले ते असं? खूप शोधलं त्यांनी तुला. खूप खूप शोधलं. रात्रीचे दिवस करून तुझी वाट पाहत होते ते. डोळ्याला डोळा लागला नाही ग त्यांचा. आता सुद्धा तुझ्याशी बोलायला म्हणून आले तर तू बोलले नाही त्यांच्याशी. असं का केलंस? असं नको ग वागूस. खूप प्रेम करतात तुझ्यावर ते. खूप काळजी करत होत तुझी. आता आता उद्या आले ना ते की त्यांच्याशी बोलशील ना अमृता? हं? बोलशील ना? असं नको करू. खूप काळजी वाटते ग त्यांना. बोल त्यांच्याशी. जबाबदार आहेस या सगळ्याला. तुझा आडमोठेपणा, तुझा अहंकार, तुझी गुरमी, त्याच्यामुळे आज ही अवस्था झाली अमृताची. आता बोल बोल काहीतरी बोल ना. त्यावेळी कसं खरं डोक्यावर घेत होतास रे आरडाओरडा करून? कुठली तत्व जपलीस? कुठला लौकिक सांभाळलास रे? बोल ना आता बोल. त्यांना राधा इतकाच तू सुद्धा जबाबदार आहेस अमृताच्या या अवस्थेला. आणि मी सांगितलं होतं तुला, माझ्या अमृताला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. सांगितलं होतं ना? सांगितलं होतं की नाही? मग आता बोल ना. बोल ना. बोल बोल.
तू अमृताला भेटायला जाणार आहेस की नाही? फोन ट्राय केला होता मी तिचा, पण लागतच नाहीये फोन. अरे मग जाऊन ये ना तिच्या घरी. तिला भेटावं असं मलाही वाटतंय, पण त्या किल्लेदारांच्या घरात जाणार तरी कसं ना? त्यांना युगंधरा सरतापेचं वावड आहे, आर्यन सरतापेचं नाही. त्यांना वावडा आहे का नाही ना, हा प्रश्नच नाहीये. पण आता मला त्या घराची अलर्जी आहे. मला असं वाटतंय की अमृताला जाऊन एकदा तरी भेटावं, कारण माझ्या वाईट काळात मला सगळ्यात जास्त मदत तिनेच केली आहे. मलाही वाटतं त्या मुलीला जाऊन भेटावं. खरं ते मी मगाशी निघाली होते, पण तो पाताळ यंत्री नरसिंह कशाचा काय अर्थ काढेल काही सांगता येत नाही. अजिबात नाही हं? मामा, तू त्या घरात अजिबात जायचं नाहीयेस. इतके दिवस ठीक होतं, पण आता जर तो नरसिंह तुला काय बोलला ना, त्याच्या घरात घुसून मारीन मी त्याला. वा वार माझ्या पट्ट्या, याला म्हणतात इनायक सरतापेचा रगात. युगंधरे, तू सुरू केलेली लढाई हा तुझा पोरगा संपवणार बघ. त्याचीच तर काळजी वाटतेच ना. अरे तो इतके दिवस माझ्यापासून दूर होता, पण सुरक्षित तर होता. म्हणजे तुला काय म्हणायचंय? नरसिंह काही गल्लीतला गुंड नाहीये. गुन्हेगारी क्षेत्र कोळून प्यायलाय. शिवाय त्याच्याकडे वाकणीसारखं शांत डोक्याचं यंत्र आहे. कायदा जाणणारा भाऊ आहे. आणि जानकीच्या रूपाने नर्मदाही त्याच्या जवळ आहे आता. युगंधरे, या सगळ्यांना आपला आर्यन बाबाच भारी पडणार आहे बघ. त्याच्या पाठीमाग मी उभा आहेस की. काही म्हणजे ना, पण आर्यननी या सगळ्यामध्ये नको पडायला हवं होतं. झालं ते झालं. आता काळजी तू आणि मी नाही करायची. आता काळजी करायची ते त्या नरसिंहानं. नाही त्याला माणसातून उठवला तर मी नावाचा जनार्दन नाही. अहो, अजून किती वेळ इथे असेच बसून राहणार आहात? खाली चला. वाकणीस काका आलेत. जाईल सांगते ना जानकी. मला कोणालाही भेटायची इच्छा नाहीये, कोणाशीही बोलायची इच्छा नाहीये. लोकांनी मला काहीही म्हटलं तरी चालेल, पण मी या खोलीतून बाहेर येणार नाही. हो, असं करून कसं चालेल? आत्याबाई म्हणतात तेच खरंय. माझ्या अहंकारानं अमृताचं नुकसान केलंय, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. या घरातल्या सगळ्यांनाच मी इतक्या जखमा दिल्या आहेत की त्यावर कधीच खपली धरली जाणार नाही. आणि म्हणूनच या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून मी स्वतःच प्रायश्चित्त करायचं ठरवलंय. बाकी कोणी असा विचार केला तरी चालेल, पण तुम्ही असा विचार करून नाही चालायचं. त्यामुळे उठा आणि चला बाहेर. खूप कामं राहिली आहेत. मला माझ्या कामांची जाणीव कोणीही करून देण्याची गरज नाहीये. मला कळतंय ते. असं काय करताय? खाली वाकणीस काका आलेत, त्यांना तरी भेटा. त्यांचं काहीतरी काम असणार ना तुमच्याकडे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?
माझ्याकडे रोखून बघणाऱ्या प्रत्येक नजरेची भीती वाटते मला, कारण ती मला या सगळ्या कृत्याचा जाब विचारेल असं वाटतं. माझा अहंकार, माझी तत्व, माझी नीतिमूल्य युद्धात हरलेल्या सैनिकासारखी मलाच पाठ दाखवून कुठेतरी लांब पळून गेलेत. त्यामुळे मला बाहेर नाही जायचंय. कोणाच्याही समोर उभं राहण्याची लायकी नाहीये माझी. म्हणून मी तुला विनंती करतो, मला कुठल्याही प्रकारचा आग्रह करू नकोस. जानकीताई लवकर खाली चल, बाहेर पोलीस आले परशुदादांना पकडायला. काय? हां तू जा.